एकदा राकेश झुनझुनवालांमुळे रतन टाटा आणि टाटांच्या संपूर्ण मॅनेजमेंटला घाम फुटला होता. कारणही तसंच होतं. हा रंजक किस्सा ऐकण्यापूर्वी व्हिडिओला नक्की लाईक करा. ही गोष्ट आहे 1998 ची, जेव्हा टायटनचा स्टॉक शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला होता. पुढच्या काही दिवसातच टाटांच्या मॅनेजमेंटच्या हे लक्षात आलं की एक रिटेल इन्व्हेस्टर आपल्या कंपनीचे खूप जास्त शेअर्स विकत घेत आहे. त्या व्यक्तीने इतके जास्त शेअर खरेदी केले होते की रतन टाटा आणि टाटांच्या संपूर्ण टीमला सुद्धा त्याने शेअर होल्डिंग मध्ये मागे टाकलं. हा इन्व्हेस्टर टायटनचा सर्वात मोठा इंडिव्हिज्युअल शेअर होल्डर बनला. त्यामुळे रतन टाटा आणि टाटाचे एक्झिक्युटिव्हने एक अर्जंट मीटिंग बोलवली. टाटांनी त्यांच्या मर्चंट बँकरला या व्यक्तीची माहिती शोधायला सांगितली. मर्चंट बँकर जेव्हा राकेश झुनझुनवाला यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की या गुंतवणुकीमागे माझा काही उद्देश नाही, फक्त स्टॉक अंडर व्हॅल्यूड असल्यामुळे आणि मल्टी बॅगरची संधी असल्यामुळे मी या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यावेळी झुनझुनवालांनी टायटन मध्ये 18 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली. त्यामधून त्यांना 18,000 कोटी रुपये इतके रिटर्न्स मिळाले. हे रिटर्न्स